बाबतीत तुर्तास तरी शक्य नसणं, या दोन गोष्टींचं कंपॅरिझन भाजपच्या बाबतीत कसं होऊ शकेल? एकीकडे पश्चिम बंगाल, दुसरीकडे केरळ. निश्चितच केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित होतं की साधारणपणे 5 ते 6 जागा तरी भारतीय जनता पक्षाच्या निवडून येतील. आणि विशेष म्हणजे राजीव चंद्रशेखर जे पूर्व केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, अनेक दिवस भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतलं होतं. त्याशिवाय भाजपकडून के सुरेंद्रन जे अनेक वर्ष भाजप केरळ युनिटचे प्रमुख आहेत, त्याशिवाय व्ही मुरलीधरन असतील, अशी अनेक नावं भारतीय जनता पार्टीची की ज्यांना केंद्रीय राजकारणामध्ये सत्तेमध्ये कुठे ना कुठे सहभाग दिला होता. आणि त्यानंतर तरी केरळ या राज्यामध्ये काही प्रमाणात तरी भाजपचं खातं तरी उघडलं जाईल आणि भाजपचा वोट शेअर वाढेल या अपेक्षेने भारतीय जनता पक्ष ही निवडणूक लढत होता. परंतु केरळमध्ये भाजपने अनेक प्रयोग केलेत. उदाहरणार्थ मुस्लिम मतांच्या विरोधामध्ये ख्रिश्चन आणि हिंदू मतं एकत्र येऊ शकतात का, मग त्यासाठी क्रिसमसच्या निमित्ताने घरोघरी जाऊन सर्व ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देणं असेल, त्यांना गिफ्ट देणं असेल, असे उपक्रम भाजपने राबवले होते. त्याशिवाय भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर PFI आणि जे कट्टरपंथी रॅडिकल इस्लामिक एलिमेंट्स आहेत त्यांच्या विरोधामध्येही मोठ्या प्रमाणावर कॉन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न केरळमध्ये केला होता. केरळमध्ये सुद्धा अनेक प्रयोग भाजपचे करून झालेत, पण तरी सुद्धा भाजप केरळमध्ये मागे पडलेला दिसतोय अजूनही. आता प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाला चर्चा करावी लागेल, विश्लेषण करावे लागेल, ते केरळमधील मतांच्या टक्केवारीचं करावं लागेल की खरोखर भाजप तिथे मतांची टक्केवारी, वोट शेअर तरी वाढवू शकला का आपला. आणि भाजपने ज्या पद्धतीने जे केरळमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचेही भाजपचे नेते गेले होते, त्यामध्ये विनोद तावडे स्वतः प्रभारी होते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे गेलेले होते. त्याशिवाय चित्रा वाघ असतील, प्रवीण घुगे असतील, त्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार असतील कल्याणचे, असे अनेक जण हे केरळमध्ये ठाण मांडून बसले होते. या सगळ्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर जे आपल्या लक्षात आलं ते असं आहे की केरळमध्ये तितक्या गांभीर्याने अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाचे तिथले स्थानिक उमेदवार निवडणुका लढत नाहीत असं साधारणपणे दिसलंय. आणि केरळच्या विधानसभा निवडणुका सर्वसाधारणपणे अनेकांची जी प्रतिक्रिया होती ती की ज्या प्रकारे महाविद्यालयीन निवडणुका लढल्या जातात ती तशा स्वरूपाच्या सिरियसनेसनी त्या लेवलनीच केरळच्या निवडणुका, केरळमधील भाजपचे नेते अनेक लढत होते. उदाहरणार्थ के सुरेंद्रन यांनी पूर्वी वायनाडमध्ये लढली निवडणूक, एक निवडणूक त्यांनी त्रिशूरमध्ये लढली, त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला त्रिवेंद्रममधून राजीव चंद्रशेखर हे निवडून येतील अशी स्थिती निर्माण झालेली होती. तिरुअनंतपुरमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला यश मिळालं होतं, पण हे सगळं त्यांना विधानसभेमध्ये पुन्हा एकदा एनकॅश करण्यामध्ये, ते विधानसभेच्या वोट बँकमध्ये पुन्हा ते मिळवण्यामध्ये भाजप कुठेतरी मागे राहिला आहे का असा प्रश्न आहे. आणि त्याशिवाय काँग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी खूप मोठा दिलासा केरळमधून दिसतोय, कारण काँग्रेसचं सरकार हे केरळमध्ये स्थापन होईल. अन्यथा 5 राज्यांच्या निवडणुकांचं जर राष्ट्रीय पातळीवरती आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर NDA आणि भाजपनी कुठेही नाही म्हटलं तरी पश्चिम बंगाल हे एक अतिरिक्त राज्य आपल्या ताब्यात घेतलेलं आहे, आपल्या कवेत घेतलेलं आहे. तमिळनाडूमध्ये परिस्थिती त्यांनी आपल्या बाजूनी वळवलेली आहे मोठ्या प्रमाणावरती. तर आसाममध्ये पुन्हा सरकार रिपीट केलं आणि पुद्दुचेरीत रिपीट केलं. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीचं यश काय, इंडिया आघाडीच्या या सगळ्या निवडणुकांमधून जो ताळेबंद आहे तो नेमका काय, याचा जर विषय झाला असता, असं विश्लेषण करायचा प्रश्न आला असता, केरळ हे एकमेव राज्य आहे ज्यांनी इंडिया आघाडीला, काँग्रेसला साथ दिली असं आपण म्हणू शकतो. आणि केरळमधल्या अँटी इन्कम्बन्सीला, केरळमध्ये असलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग आणि त्या संधीचं प्रत्यक्ष सत्तेमध्ये रूपांतर करण्यात कदाचित काँग्रेस यशस्वी ठरेल अशी आता स्थिती आहे. तमिळनाडूच्या बाबतीत म्हणायचं झालं तर विजय कोणाची साथ निवडणार, कोणासोबत मैत्री करणार, यावर विजय यांचंही राजकारण इन लॉंग टर्म कसं चालणार हे अवलंबून आहे खूप मोठ्या प्रमाणावर. कारण आपण जर पाहिलं तर तमिळनाडूचा राजकीय पॅटर्न पूर्ण शिफ्ट होतोय का हा मूलभूत प्रश्न आत्ताच्या मतदानामधून उपस्थित झालाय. कारण एक ब्राह्मणेतर चळवळ, त्याशिवाय समाज सुधारणांची अण्णादुराईंची चळवळ आणि अण्णादुराई, द्रविड अस्मिता, तमिळ अस्मिता, ब्राह्मण, नॉन ब्राह्मण आणि उत्तर विरुद्ध दक्षिण असं एक राजकारण तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालं. द्रमुक या पक्षाचा जन्म त्यातून झालेला आहे आणि द्रमुकांनी मोठ्या प्रमाणावर तमिळनाडूच्या राजकारणावर आपला प्रभाव कायम ठेवला आणि पुढे देशाच्या राजकारणावरही प्रभाव आपला कायम ठेवला. मग करुणानिधी असतील, MGR असतील, जयललिता असतील, या सगळ्यांनीच एक नॉर्थ विरहित अलिप्ततावादी अशा स्वरूपाचं राजकारण
तमिळनाडूत केलं होतं आणि अण्णादुराईंसारखे जे समाज सुधारक तमिळनाडूमध्ये झाले. आपल्याला सगळ्यांना आठवते की अण्णामलाई हे भाजपच्या वतीने एक नवीन चेहरा म्हणून तमिळनाडूमध्ये आले होते. त्या अण्णामलाईंनी अण्णादुराई हे जे समाज सुधारक आहेत तमिळनाडूतले त्यांच्या विरोधात एक स्टेटमेंट केलं की अण्णादुराई अँटी हिंदू होते आणि त्यानंतर AIDMK आणि भाजपची युती तुटली होती. त्यानंतर अण्णामलाईंना बाजूला करून भाजपने पुन्हा AIDMKला NDA मध्ये घेतलं. त्याचवेळी विजय मात्र या सगळ्या विषयामध्ये कुठेच हिंदुत्व असेल, हिंदू धर्म असेल किंवा जातीय गणित असतील या बाबतीत विजयच्या भूमिका मात्र अतिशय मॉडरेट दिसत आहेत, मॉडर्न दिसत आहेत. त्यामुळे जे एक लेफ्टिस्ट किंवा डावीकडे असलेलं पूर्णपणे जे राजकारण होतं तमिळनाडूमधलं ते हळूहळू आता न्यूट्रल पदावर आलेलं आहे का आणि न्यूट्रॅलिटीकडून ते उजवीकडे जाणार की न्यूट्रल राहणार हे विजयच्या भूमिकेवर, विजयला कोण साथ देणार, कशी सत्ता स्थापन होणार यावर अवलंबून असणार आहे. तर त्याच मुद्द्याला अनुषंगून मी विचारतो सोमेश, सध्या तू म्हणतोयस तसं विजय नेमकी कोणाची